विद्यार्थी मित्र हो, मागच्या तासाला आपण वृष्टीची जी विविध रूपं आहेत त्या रूपांबद्दल माहिती पाहिलेली आहे. सर्वसाधारणपणे या अगोदर जी वृष्टीची जी विविध रूपं आपण पाहिलेली आहे तर त्यामध्ये वातावरणात बाष्पीभवन होऊन आलेलं जे काही बाष्प आहे हे बाष्प पृष्ठभागालगत म्हणजे जमिनीलगतचा जो काही भाग आहे या भागावर दृश्यमान होतं. सर्वसाधारणपणे भूपृष्ठाने ग्रहण केलेली जी काही उष्णता आहे ही उष्णता दिवस मावळल्यानंतर उत्सर्जित केल्या जाते. भूपृष्ठाने उष्णता उत्सर्जित केल्यानंतर भूपृष्ठ हे थंड होतं. भूपृष्ठ थंड झाल्यानंतर भूपृष्ठालगत असणारे जे काही हवेचे थर असतात हे थर थंड होतात. विशेषतः हिवाळ्याचा जो काही कालावधी असतो या कालावधीमध्ये रात्रिमान हे मोठं असतं, दिवस हा तुलनेने छोटा असतो. उष्णता कमी प्रमाणात ग्रहण होते आणि ग्रहण केलेली जी काही उष्णता आहे ही उष्णता लवकर उत्सर्जित होते रात्रिमान मोठं असल्यामुळं. त्याचबरोबर निरभ्र आकाश जर असेल तर उष्णता ही लवकर उत्सर्जित होते आणि भूपृष्ठ हे थंड होतं. भूपृष्ठालगत असणारे जे काही हवेचे थर असतात ही हवेचे थर थंड होतात. साहजिकच वातावरणामध्ये असणारं आलेलं जे काही बाष्प आहे हे बाष्प जे काही ऑब्जेक्ट थंड असतात यांच्या संपर्कात आल्यामुळं त्याचं रूपांतर वेगवेगळ्या घटकामध्ये होतं. त्यामध्ये आपण त्याची सविस्तर माहिती पाहिलेली आहे. म्हणजे त्यापासून द्रव तयार होतं, त्यापासूनच धुकं तयार होतं, त्याचपासून या ठिकाणी दैवर तयार होतं. काही भागामध्ये हिमवृष्टी होते, त्यापासून गारा पडतात. पर्जन्य आणि हिमवृष्टी असं एकत्र पडलं तर त्याला स्लिट म्हणतात. आणि काही ठिकाणी थंड झालेलं जे काही बर्फ आहे त्याला राईम असं म्हणतात. तर हे सर्व जे काही प्रकार आपण अभ्यासलेले आहेत हे सर्व प्रकार भूपृष्ठालगत घडत असतात. भूपृष्ठापासून वरच्या थरामध्ये म्हणजे वातावरणाला जी काही उष्णता मिळते त्या उष्णतेबरोबर म्हणजे जमिनीवर उष्णता मिळते तशीच ती उष्णता समुद्राला मिळते. आणि समुद्राला उष्णता मिळाल्यानंतर किंवा जमिनीला उष्णता मिळाल्यानंतर त्या ठिकाणाहून पाणी जे आहे या पाण्याचं बाष्पीभवन होतं. उष्णतेमुळं पाण्याची वाफ होते आणि अशी जी काही बाष्पयुक्त जी काही हवा आहे, उष्ण हवा, बाष्पयुक्त हवा ही हलकी असते. आणि अशी हलकी हवा जी आहे वातावरणाच्या वरच्या थरामध्ये म्हणजे जास्त उंचीवर जाते. अशी हवा जास्त उंचीवर गेल्यानंतर उंचीनुसार तापमान हे कमी होतं आणि तापमान कमी झाले की हवेमध्ये म्हणजे आर्द्रता वाढते. हवेची सापेक्ष आर्द्रता वाढते
त्यामुळे हवा बाष्प संपृक्त होते. सापेक्ष आर्द्रता 100% झाली की हवेमध्ये वरच्या थरामध्ये सांद्रीभवनाची क्रिया घडते आणि सांद्रीभवनाची क्रिया घडल्यामुळं वरच्या उंचीवर ढगांची निर्मिती होते. तर निर्माण होणारे जे काही ढग आहेत, म्हणजे आकाशात जर आपण पाहिलं तर आपणाला विविध आकाराचे विविध प्रकारचे ढग हे दिसून येतात. आकाराबद्दल जर पाहिलं किंवा त्यांचं जर वर्णन केलं तर आपणाला ते काही तंतुमय दिसतात, काही दोऱ्यासारखे दिसतात, काही म्हणजे कापसाच्या ज्या काही राशी आहेत या राशी जशा आपण त्यांचा ढीग करतो अशा प्रकारे ते ढग दिसतात. काही ढग हे आडव्या दिशेमध्ये त्यांचं वितरण झालेलं असतं, काही ढग हे उभ्या उंचीपर्यंत त्यांची वाढ झालेली आपणाला दिसते. म्हणजे ढगांचा जो काही आकार असतो हा विविध आकाराचे ढग आपणाला दिसून येतात. रंगाचा जर दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्यांचा रंगामध्ये सुद्धा आपणाला विविधता दिसून येते. बहुतांशी पांढऱ्या आकाराचे ढग दिसतात, कधीकधी एकदमच गडद अशा प्रकारचा काळसर आकार त्यांचा असतो. काही ढगांचा आकार म्हणजे राखाडी रंगाचा असतो, काही अतिशय पांढरे शुभ्र पांढरे असतात आणि जर सूर्यप्रकाश असेल तर त्या सूर्यप्रकाशामध्ये ते अतिशय चमकत असताना आपणाला दिसतात. तर अशा या विविध प्रकारचे जे काही ढग आहेत या ढगांचं जे काही वर्गीकरण आहे हे वर्गीकरण इंटरनॅशनल मेट्रोलॉजिकल काउन्सिल जे आहे या इंटरनॅशनल मेट्रोलॉजिकल काउन्सिलने 1890 साली ढगांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यानुसार त्याचे उंचीनुसार विविध प्रकार पाडलेले आहेत. तर त्यानुसार उंचीनुसार ढगांचे जे काही प्रकार पडतात तर त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे अति उंचीवर आढळणारे ढग. सर्वसाधारणपणे 6 ते 12 किलोमीटर उंचीवर हे जे काही ढग आढळतात. तर अति उंचीवर आढळणारे जे काही ढग आहेत त्यामध्ये पहिला जो काही प्रकार आहे त्याला म्हणतात सिरस मेघ, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याचं नाव सिरस आहे आणि मराठीमध्ये त्याला तंतुमय ढग असं म्हणतात. म्हणजे हे जे काही ढग असतात हे पिंजलेला जो काही कापूस असतो त्या कापसासारखेही दिसतात. हे जास्त उंचीवर आढळतात आणि या ढगांची जी काही निर्मिती असते ही निर्मिती हिमकणांपासून झालेली असते. हे ढग हे विरळ अशा प्रकारचे असतात आणि हिमकणांपासून तयार झालेले असल्यामुळं या ढगामधून सूर्यकिरण जे असतात हे आरपार जातात. सूर्यकिरण आरपार जात असल्यामुळं या ढगांची सावली पडत नाही, म्हणजे हे वातावरणात जास्त उंचीवर आढळतात. अतिउंचीवर आढळणाऱ्या ढगांचा दुसरा जो काही प्रकार आहे त्याला सिरोक्युम्युलस ढग म्हणतात. म्हणजे पहिला जो आहे तंतुमय आहे आणि त्यामध्ये त्याला तंतू राशी म्हणतात. म्हणजे यामध्ये काही भाग जो असतो हा तंतूसारखा असतो, पसरट अशा प्रकारचे जे काही तंतू आपणाला वेगवेगळ्या दिशेला पसरलेले दिसतात आणि त्याच्या जोडीला काही भागामध्ये कापसाच्या राशी ठेवल्यासारखे काही ढग असतात, म्हणून त्यांना तंतुराशी ढग असं म्हणतात. हे ढगसुद्धा वरच्या थरामध्ये आढळतात. हे ढग म्हणजे पातळ असतात,
म्हणजे जास्त दाट आढळत नाहीत, पातळ असतात आणि त्यामुळं सूर्यकिरण जे असतात ही सूर्यकिरण या ढगातून आरपार जातात। सूर्यकिरण आरपार गेल्यामुळं या ढगांची सुद्धा जमिनीवर सावली ही पडत नाही। याचा तिसरा जो काही प्रकार आहे तो सिरोस्ट्रॅटस, म्हणजे यामध्ये त्याला तंतुस्तर असं म्हणतात। म्हणजे दोन प्रकारचे जे काही ढग असतात हे एकत्र असतात, त्यामध्ये तंतुराशी ढग असतात आणि काही जे असतात स्तरराशी ढग असतात। हे ढग सुद्धा वरच्या थरामध्ये असतात आणि हे ढग सुद्धा वरच्या थरामध्ये विखुरलेले असल्यामुळं पातळ असतात, विरळ असतात। या ढगांची सुद्धा सावली ही पडत नाही। पण दीर्घकाळपर्यंत जर वातावरणात हे वरच्या थरामध्ये जर ढग असतील तर हे ढगांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की हे वादळ येण्याचं जे काही निर्देश आहेत ते वादळ येण्याचं एक चिन्ह आहेत। हे ढग जर आकाशामध्ये जास्त काळ जर आपणाला दिसत असले तर नंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे काही कालावधीमध्ये वादळ निर्माण होण्याचं जे काही चिन्ह आहे ते चिन्ह या ढगांतून आपणाला दिसून येऊ शकतं। दुसरा जो काही प्रकार आहे तो मध्यम उंचीवरील मेघ। मध्यम उंची म्हणजे सर्वसाधारणपणे जमिनीच्या पृष्ठभागापासून 2 ते 6 किलोमीटरपर्यंतची जी काही उंची आहे या उंचीवर आढळणारे जे काही ढग आहेत त्या ढगांचा प्रकार म्हणजे एक आहे आल्टोक्युम्युलस आणि दुसरा प्रकार जो आहे आल्टोस्ट्रॅटस। म्हणजे हे ढग सुद्धा दोन प्रकारापासून तयार झालेला आहे। म्हणजे यामध्ये एक विरल अशा प्रकारचे जे काही ढग आहेत हे ढग असतात आणि त्याच्या जोडीला राशी मेघ हा जो काही प्रकार आहे हा प्रकार याला जोडून असतो। या ढगाचा जो काही रंग असतो हा राखाडी अशा प्रकारचा रंग असतो किंवा काळ्या रंगाचे सुद्धा हे ढग असतात। हे ढग दीर्घकाळ जर आकाशात दिसून आले तर हलक्या स्वरूपाचा जो काही पाऊस आहे हा हलक्या स्वरूपाचा पाऊस या ढगांपासून पडतो। त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे आल्टोस्ट्रॅटस। हे जे ढग असतात हे आकाशामध्ये बरीचशी जागा व्यापतात, विरळ अशा प्रकारचे असतात आणि त्याला जोडून स्तर राशी जे काही ढग असतात हे याच्या जोडीला असतात। या दोन्ही प्रकारच्या ढगामुळे हलक्या स्वरूपाचा जो काही पाऊस आहे हा पडताना दिसून येतो। त्यानंतर तिसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे कमी उंचीवरील ढग। सर्वसाधारणपणे भूपृष्ठापासून अर्धा किलोमीटरपासून ते 2 किलोमीटर म्हणजे 500 मीटर ते 2000 मीटरपर्यंतची जी काही उंची आहे या उंचीवर आढळणारे जे काही जे ढग आहेत त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे स्ट्रॅटोक्युम्युलस। स्ट्रॅटोक्युम्युलस किंवा स्तर राशी ढग म्हणजे स्तर आणि राशी म्हणजे अशा 2 प्रकारचे ढग जे असतात हे एकत्रित या ठिकाणी दिसून येतात आणि जमिनीपासून कमी उंचीवर असल्यामुळं हे जे काही ढग आहेत वातावरणाच्या थरामध्ये म्हणजे या ढगांपासून पाऊस हा पडताना दिसून येतो। त्यानंतर दुसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे स्ट्रॅटस ढग किंवा स्तर मेघ असं त्यांना म्हणतात। हे सुद्धा ढग आहेत, हे कमी उंचीवर असतात, दिसताना धुक्यासारखे दिसतात। या ढगांपासून सुद्धा हलका ते मध्यम अशा प्रकारची जी काही वृष्टी आहे किंवा पाऊस आहे
तो पडतो. म्हणजे अतिशय हळुवार अशा प्रकारचा पडणारा जो काही पाऊस आहे, म्हणजे दीर्घकाळ पाऊस चालू राहतो पण कमी प्रमाणात पाऊस पडतो. हलका जो काही पाऊस आहे हा पाऊस या ढगांपासून पडतो. त्यानंतर कमी उंचीवर असणारे जे काही ढग आहे त्यामध्ये तिसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे निम्बोस्ट्रॅटस, म्हणजे स्तर ढग. आणि निंबस हा जो काही ढगांचा प्रकार आहे हा म्हणजे सर्वात जास्त पाऊस देणारा हा प्रकार आहे. तर या ढगामुळं चांगल्या प्रकारचा जो काही पाऊस आहे हा पाऊस पडतो. हे ढग म्हणजे दाट असतात, काळ्या रंगाचे असतात आणि या ढगांमुळं म्हणजे हे ढग ज्यावेळेस आकाशामध्ये दाटून येतात त्यावेळेस सूर्यप्रकाश जो आहे, सूर्यकिरणं जी असतात ही अडवली जातात. म्हणजे दिवसा या ठिकाणी अंधारल्यासारखी जी काही स्थिती आहे, काळोख पसरण्याची जी काही स्थिती आहे, ही स्थिती या ढगांमुळं निर्माण होते. यामुळं चांगल्या प्रकारचा जो काही पाऊस आहे हा पाऊस पडतो. तर उंचीनुसार म्हणजे हे 3 प्रकार करण्यात आलेले आहेत, म्हणजे जास्त उंची, मध्यम उंची आणि कमी उंची. चौथा जो काही प्रकार आहे तो प्रकार म्हणजे उभ्या विस्ताराची ढग. म्हणजे वातावरणामध्ये जी काही उष्णतेमुळं जी काही परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळं जे काही ढग असतात हे उभ्या विस्तारात निर्माण होतात. म्हणजे एखाद्या भागामध्ये जास्त प्रमाणात जर उष्णता मिळाली, जास्त उष्णता मिळाल्यामुळं त्या ठिकाणी पाण्याचं बाष्पीभवन होतं. जास्त प्रमाणात जे काही बाष्प आहे हे हवेमध्ये सामावलं जातं आणि अशी जी काही बाष्पयुक्त जी काही हवा आहे या हवेचे ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात आणि वरच्या म्हणजे जास्त उंचीनुसार सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यानंतर सांद्रीभवन क्रिया होते आणि त्यापासून उभ्या उंचीचे ढग तयार होतात. तर त्यामध्ये 2 प्रकार आहेत. तर त्यामध्ये क्युम्युलस म्हणजे कापसाचे ढीग जसे असते तशा पिंजरल्यासारखे जे काही ढिगारे असतात तशा प्रकारचा जो ढग असतो तो क्युम्युलस अशा प्रकारचा ढग असतो. हे ढग जे असतात हे आकाशामध्ये जास्त उंचीवर तयार होतात, उभ्या आकाराचे असतात. सर्वसाधारणपणे फ्लॉवर किंवा फुलगोबी जो असतो त्या प्रकारचे हे ढग असतात. या ढगांपासून पाऊस पडतो. त्यानंतर पुढचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे क्युम्युलोनिंबस हा प्रकार आहे. तर क्युम्युलोनिंबस हा जो काही प्रकार आहे म्हणजे क्युम्युलस म्हणजे पुंज मेघ आहेत आणि त्याच्या जोडीला वर्षा मेघ आहेत. ह्या 2 ढगांच्या प्रकाराच्या मिश्रणातून क्युम्युलोनिंबस हा ढग प्रकार तयार होतो. तर हे उभ्या विस्ताराचे असतात, जास्त उंचीचे असतात आणि यापासून म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. पण पाऊस पडण्या अगोदर त्या ढगांपासून म्हणजे वातावरणामध्ये अस्थिरता निर्माण होते, ढगांचा गडगडाट होतो आणि विजांचा जो काही लखलखाट आहे तो लखलखाट या ढगांमुळं पाहावयास मिळतो आणि कमी कालावधीमध्ये जास्त जो काही पाऊस, मुसळधार अशा प्रकारचा जो काही पाऊस आहे तो पाऊस या ढगांपासून पडत असतो. तर अशा पद्धतीने ढगांचं जे काही वर्गीकरण आहे हे वर्गीकरण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर आपणाला पर्जन्याचे प्रकार पाहायचे आहेत. पर्जन्याचे प्रकार म्हणजे ढग जो आहे, ढग तयार झाल्यानंतर
अवकाशामध्ये विविध प्रकारचे ढग हे तयार होतात आणि ढग तयार झाल्यानंतर त्याची जी काही पुढची अवस्था जी असते ती म्हणजे पर्जन्य ही आहे. तर पर्जन्याचे मुख्यत्वे 3 प्रकार पडतात.